विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। जय हिंद। विश्व 24 न्यूज मधून राहुल शाने बोलतोय। काल इथे एक अपघात झाला होता। महादेव धोंडेप्पा नरगेरी असे मयत व्यक्तीचं नाव आहे। त्या खड्ड्यामुळे अपघात झालेला आहे। तरी हा खड्डा बुजवण्यासाठी 2-3 दिवस ओलांडून गेले ऍक्सिडेंट होऊन, तरीही या खड्ड्यामध्ये अजून काही सुधारणा केलेली नाही। तर हा रोड आहे कर्नाटक बाउंड्री लगत, हा सीमा आहे, सरळ कर्नाटकला जातो। तर ह्या दुरावस्था रस्त्याचे कारणीभूत कोण आहे? आमदार, खासदार, कॉन्ट्रॅक्टर साईडला होते, पण कॉन्ट्रॅक्टरला जबाब आहे का नाही या कारणीभूताचा? हा रस्त्याचं कारण कोण आहे? की का अजून मृत्यू होण्याचं बघताय का तुम्ही? आता हा बलकर येतोय, हा बलकर बघा कसं सरळ खड्ड्यातनं जातोय। तर अवजड वाहन आहे, खड्ड्यात जरा लोड पडला तरी गाडी पलटी होऊ शकते। आणि जर गाडीवाला हा पलीकडे जरी घेतला तरी ही गाडी पलटी होतो। हा खड्डा बघा तुम्ही इकडे पलीकडे कसं आहे, इकडे जर हा चाक पडला चुकून तर गाडी या घरावरती पलटी होऊ शकतो। तर हा खड्डा लवकरात लवकर बुजवण्यात यावे। आमदार व खासदार असे गोरगरिबांचे किती दिवस जीव घेणार? का अजून 2-3 मृत्यू होण्याची वाट पाहत आहेत? मी पत्रकार राहुल शाने, माझ्यासोबत कॅमेरामन दाऊद मुल्ला। वागदरी गावात आपण परवाशी 2-3 दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झाला, तर त्या स्पॉटवरनं लाईव्ह आहे आंबेडकर चौकातनं। तर ते नागरिकांकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण। ह्या रोड बद्दल काय म्हणणे? एक महिना झाला बनवून, याच्या 2दा बनवलेत। काली काय करते तर खटक टाकते ते, मग वरती खडे डांबर टाकून जाते ते। मग आता 2 ऍक्सिडेंट झाले। कॉन्ट्रॅक्टरला विचारलं नाही का तुम्ही? विचारलं मी, त्याने काय म्हणलं तर आम्हाला अगोदर मुरुम टाकले होते। मग म्हणलं हे काढा, सगळं काढून रोड बनवा व्यवस्थितीनं म्हणलं। मग त्यांनी म्हणलं नाही, अजून आम्हाला काय बोलले नाही, एवढं टाकून आम्ही जाणार आहे, नंतर जे कोणी येईल ते करून घेतील म्हणलं कॉन्ट्रॅक्टर। मग त्याच्यानंतर डांबर याच्यावरती ओतले आणि निघून गेले। 2 ऍक्सिडेंट झाले। ते टेम्पोररी करून जाते हा, फक्त टेम्पोररी, काहीच नाही करत। फक्त याच्यावरती जे आहे ते काय उकरत नाहीत, काय नाही, फक्त डांबर वगैरे टाकायचं झालं। तुमचं काय म्हणणं आहे? नाही, इथनं जे वाघेरे पासून अक्कलकोट पर्यंत जे आहे ते पूर्ण असंच आहे रोड, खड्ड्यात। अजून या गावाच्या बाहेर पण गेलं ना खड्डेच आहेत। बुजवतो म्हणते तर खटक टाकते, त्याच्यावरती डांबर टाकते, झालं। हे सगळं बनावटी काम चालू आहे। एक सोबत 4 स्पीड ब्रेकर बनवलेत, त्याचा काय फायदा आहे का तुम्हाला? हा, नाही आहे पण फायदा, पण हे काय ह्या रोडमुळे कच्चा रोड आहे, तर खड्डा पडल्यानंतर यांना एक गाडी तर एकदम स्पीड न जाणार, मग काहीच उपयोग नाही। असलं ना चांगलं होतं, पण रोड चांगलं करतच नाही ते। इथला आमदार, खासदार रोड कवा व्यवस्थित बनवतील असं तुम्हाला विश्वास आहे का? मला तर वाटत नाही इथलं आमदार, खासदार वगैरे रोड बनवतील। यांचं कसं फक्त पैसे उचलणं, बिल उचलणं, फक्त लोकांना देखावा काम करायचं, बाकीचे पैसे काढायचं, बिल वगैरे काढायचं, यांचं हेच काम चालू आहे। ह्या काय रोड होणार नाही, काय हे तर होणारच नाही, फक्त यांचं पोटाचं काम करू लागले तुम्ही। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।